गतवर्षी 2024 मध्ये महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक झाली तर देशभरामध्ये लोकसभा निवडणुका पार पडताना पाहायला मिळाल्या. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही निवडणुकांचा निकाल पाहिला तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. मात्र देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना प्राप्त झालं. मात्र असं असलं तरी आता आगामी काळामध्ये मिनी विधानसभा म्हणजे महापालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. असं असताना गेल्या काही महिन्यांपासून पाहायला गेलं तर नेमकं इंडिया आघाडी आता अस्तित्वात आहे का नाही असा सवाल हा विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. मात्र त्या पार्श्वभूमीवर आता पाहायला गेलं तर दिल्लीमध्ये सध्या राजकारणाला मोठं रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसार पाहायला गेलं तर आज इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे. मुळात म्हणजे या बैठकीसाठी सर्व नेते मंडळी दाखल झालेले आहेत. मुंबईतून असेल उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीतील या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. नुकताच उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये जे मुद्दे देशभरातले आहेत ते त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केले. मात्र इंडिया आघाडीची बैठक ज्या प्रकारे होत आहे या बैठकीमध्ये नेमके मुद्दे काय असणार त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्या मुद्द्यांची शक्यता वर्तवली जात आहे. शक्यता असली तरी साधारणतः गेल्या काही महिन्यांपासून सर्व मुद्दे हे राज्याच्या राजकारणामध्ये असतील, देशाच्या राजकारणामध्ये असेल चर्चिले जात आहेत. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर सातत्याने विरोधकांकडून पंतप्रधान असतील, केंद्रीय गृहमंत्री असतील यांच्यावरती होणारी टीका असेल. मात्र आता आगामी काळामध्ये ज्या देशभरामध्ये निवडणुका पार पडणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई महापालिकेच्या असतील किंवा महापालिकेच्या असतील ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या आगामी काळातील या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती ही बैठक जी होणार आहे ती बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. तर नेमके मुद्दे कुठले आहेत या दिल्लीच्या जी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये नेमक्या कुठले मुद्दे चर्चेले जाऊ शकतात याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्यानुसार आपण पाहतोय आगामी बिहार निवडणुकीसंदर्भात इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असून 9 सप्टेंबरला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची रणनीती ठरवली जाईल. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला सामोरे जाताना इंडिया आघाडीकडून कोण उमेदवार दिला जाणार यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात विस्तृत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रानंतर बिहार निवडणुका होणार आहेत त्यामुळे मतदार यादीतील गोंधळावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा व या मुद्द्या आघाडीची एकत्रित भूमिका मांडण्याचा विचार असेल. ऑपरेशन सिंदूर, भारत-पाकिस्तान युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका, भारतावर डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेला अतिरिक्त 25% टॅरिफ अशा सर्व आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची रणनीती इंडिया आघाडीकडून आखली जाणार असल्याची माहिती सध्या समोर येते आहे. सद्यस्थितीत जर पाहिलं तर इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवरती सर्व नेते मंडळी हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. दिल्लीमध्ये सध्या पाहायला गेलं तर एकीकडे इंडिया आघाडीची बैठक होणार आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील 2 नेते हे दिल्लीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे स्वतः इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दाखल झाले तर आपण पाहतोय महायुतीकडून असेल जे एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री ते सुद्धा दिल्लीमध्ये त्यांनी काल केंद्रीय गृहमंत्री असतील, पंतप्रधान असतील यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते. मात्र महाराष्ट्रातील 2 प्रमुख नेते हे दिल्लीत असताना नेमकं आता राज्याचं राजकारण कशा प्रकारे वळण घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं यावरती सुद्धा आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय सह मी वैभव पाटील, मुंबई.